नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील त्यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये 1000 रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर आता 1500 रुपये ऐवजी आता 2500 रुपये संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा दिले जाणार आहेत। तर हे वाढीव अनुदान 2500 रुपये नेमका कोणत्या महिन्यापासून दिले जाणार असा प्रश्न अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जातोय। तर या संदर्भात राज्य शासनाने अधिकृतपणे जाहीर केलं आहे की हे 2500 रुपये वाढीव अनुदान कोणत्या महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि त्यासोबतच संजय गांधी निराधार योजनेतील किती लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान मिळणार आहे आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील किती लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान 2500 रुपये मिळणार आहे। तर या संबंधित संपूर्ण माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, 3 सप्टेंबर 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत 1000 रुपये वाढीव अनुदान जे दिलं जाणार आहे, म्हणजेच प्रत्येक महिन्याला 2500 रुपये अनुदान जे दिलं जाणार आहे, यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। तर पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री अतुल सावे यांनी वाढीव अनुदान संदर्भात घोषणा केली होती, पण यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी अजून देण्यात आलेली नव्हती। तर आता ही मंत्रिमंडळाची मंजुरी 3 सप्टेंबर 2025 रोजी देण्यात आलेली आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ही माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे की हे वाढीव अनुदान कोणत्या महिन्यापासून लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि किती लाभार्थ्यांना मिळणार आहे। तर याबद्दलची माहिती तुम्ही येथे पाहू शकता। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ करण्यास आज म्हणजेच 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। या लाभार्थ्यांना 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जात होते, आता हे 2500 रुपये दिले जाईल। राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, विधवा महिला यांना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत 4,50,700 आणि श्रावणबाळ योजनेत 24,003 दिव्यांग लाभार्थी आहेत। तर याबद्दलची माहिती व्यवस्थित समजून घ्या की संजय गांधी निराधार योजनेत 4,50,700 आणि श्रावणबाळ योजनेत दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या ही 24,003 आहे। तर या लाभार्थ्यांना आता दरमहा 2500 रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे। हे अनुदान ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येईल। तर या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे की हे वाढीव अनुदान ऑक्टोबर 2025 या महिन्यापासून म्हणजेच पुढील महिन्यापासून हे वाढीव अनुदान जे संजय गांधी निराधार योजनेतील आणि श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थी आहेत, या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये वाढीव अनुदान हे ऑक्टोबर 2025 या महिन्यापासून म्हणजेच पुढील महिन्यापासून दिलं जाणार आहे आणि यासाठी आवश्यक 570 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे। तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये वाढीव अनुदान हे ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजेच पुढील महिन्यापासून दिले जाणार आहे। अशा पद्धतीची अधिकृतपणे माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसोबतच श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये वाढीव अनुदान हे पुढील महिन्यापासून दिले जाणार आहे। तर या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत शासन निर्णय जाहीर केला जाईल आणि त्यावेळेस त्या शासन निर्णया संदर्भात माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा। जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या योजनेसंबंधित किंवा इतर काही प्रश्न तुमचे असतील तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे। आणि तुमच्या मदतीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात आलेला आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपला आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक दिलेली आहे। लवकर व्हॉट्सअप ग्रुपला आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करून घ्या।
तर अशा पद्धतीने अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात होता की हे वाढीव अनुदान 2500 रुपये जाहीर तर झालं, पण हे वाढीव अनुदान आम्हाला कोणत्या महिन्यापासून मिळणार? तर हे वाढीव अनुदान 2500 रुपये संजय गांधी निराधार योजनेसोबतच श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजेच पुढील महिन्यापासून मिळणार आहे. तर अशा पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांच्या वाढीव अनुदान संदर्भात ही होती एक महत्त्वाची अपडेट. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.